पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये शिस्त असणे फार गरजेचं आहे. शिस्त असणे, नियमबद्ध असणे आणि आम्ही आपल्या नियमाचं पालन करणे आणि आम्ही आमच्या जीवनाद्वारे कठीण परिश्रम करणे. आम्ही आळसी बनून नाही तर कठीण परिश्रम करून आपण जीव जगणे. ह्या सर्व गुणाचा आपण जेव्हा अवगत करतो, तो व्यक्ती कधी मागं टळत नाही, तो यशस्वी बनतो. आणि आम्ही यशस्वी बनलं पाहिजे. आम्हा प्रत्येकालाच वाटते की मी यशस्वी बनलो पाहिजे. जेव्हा आम्ही शाळेमध्ये जातो तेव्हा शाळेमध्ये जाताना आमच्या विचारामध्ये काय काय येतात. आम्ही मुलाला टाकतो शाळेमध्ये, तेव्हा मुलाला शाळेमध्ये टाकतो तेव्हा आईवडिलाची काय अपेक्षा असते, माझा मुलगा खूप हुशार आहे, आतापासूनच तो मोबाईल बिचकतो, आतापासूनच त्याच्या हाताने हे कार्य घडतात, तो खूप मोठा होणार आहे. अशा प्रकारे त्यांची इच्छा असते किंवा त्यांची कल्पना असते. आणि मुलगा सुद्धा कधी कधी शाळेत गेल्यानंतर त्याला वाटते का मी खूप काही प्रगती करू शकतो आणि स्वप्न पाहतो की मी मोठा झाल्यावर खूप मोठा व्यक्ती बनणार, कारण मला माहित आहे मला हे येते, मला ते येते, ते येते, ते. आणि खरोखर मुलं लहानपणी एकदम हुशार असतात, त्याला खूप लवकर समजते, लवकरच त्यांच्या लक्षात येते, लवकरच त्यांना अवगत होते. आणि हे पाहून मुलगाही खुश, आईवडीलही खुश. परंतु काय होते प्रिय बंधू आणि भगिनींनो, जसं जसा मुलगा वाढत जातो, जसं जसं त्याचं वय होते आणि जसं जसं तो मोठ्या वर्गामध्ये जातो, तसं तसं काय होते, त्याच्या जीवनातल्या त्याच्या जीवनामध्ये त्याला जे आलेलं यश आहे ते कमी होत गेलेलं दिसते. कारण काय आहे माहित आहे का, तो सुरुवातीला जसा नियमबद्ध होता, आज्ञाधारक होता किंवा स्वतःला नियमानुसार चालवत होता, तो हळूहळू कमी झालेला दिसते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला कोणतेही यश मिळवताना आपण जसं विचार करतो तसं नाही. आम्हाला एवढं मोठं कमवायचं आहे, ठीक आहे, आम्हाला एवढं मोठं कमवायचं आहे ते बरोबर आहे, परंतु एवढं मोठं एका वेळेस नाही कमवायचं नाही आहे. आम्हाला हळूहळू एक आदर्श बनून आपण कमवणे आहे. प्रत्येक वेळेला आपण मेहनत करून कमवणे आहे. प्रत्येक घटकेला आपण मेहनत करून कमवणे आहे. आम्हाला माहित आहे, जे रिस्ट वॉच, जे घडी आहे ना, आपली घडी निर्माण करणारा अब्राहम लुईस यांनी 1810 मध्ये घडीची निर्मिती केली किंवा उत्पन्न केला, घडी बनवली त्यांनी. घडी, आता घडी म्हटल्यानंतर आम्हाला माहित आहे घडी काय करते, नाही का? घडी काय करते, टाइम दाखवते. मग घडी बनवल्यानंतर त्या घडीनं एक बनवलेली कथा आहे की घडीनं त्या अब्राहम लुईसला विचारलं का मला करायचं काय आहे, घडी बनवलंय आता मला करायचं काय. त्यानं म्हटलं टाइम दाखवणे आहे. ते घडी म्हणाले, अरे बापरे, टाइम कुणाला, संपूर्ण जगाला. अरे बापरे, एवढ्या मोठ्या लोकांना, आणि किती दिवस, आता एक दोन दिवस नाही, पूर्ण जन्मभर, आता जोपर्यंत पिढी चालू आहे तोपर्यंत. अरे बापरे, एवढ्या वेळपर्यंत माझ्या त्यानं बनवणं होईल, टाइम दाखवणं होईल एवढ्या लोकांना. आणि पुन्हा कोणाकोणाला, त्याच्यामध्ये पुष्कळ लोक आहेत, श्रीमंत आहेत, गरीब आहेत, मोठे लोक आहेत, अमीर आहेत, लीडर लोक आहेत, राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, MLA आहे, सर्वांना. अरे बापरे, हे तर मोठं काम आहे. तेव्हा अब्राहम लुईस यांनी घडीला समजावून सांगितलं, तुला हे एवढं मोठं कार्य पाहायची गरज नाही, तुला एवढे लोक पाहायची गरज नाही, तुला एवढ्या वेळपर्यंत किती वर्षानुवर्ष हे मापायची गरज नाही. तुला फक्त एकच काम करायचं आहे,
आत्ताचा वेळ तुला दाखवणे आहे. बस तुला काय करणे आहे? आत्ताचा वेळ. आत्ताचा वेळ म्हणजे काय? 1 सेकंद. 1 सेकंद झाला, दुसऱ्या सेकंदाला काय करायचं आहे? त्या सेकंदाला पटकन लवायचं आहे. बस एवढंच काम करणे आहे. तत्परतेने एकदम काळजीपूर्वक लक्ष लावून नियमबद्ध होऊन त्या नियमाचं पालन करणं तुझं कार्य कोणतं आहे? फक्त 1 सेकंद झाल्याबरोबर पटकन लावणे म्हणजे दुसरा सेकंद. एवढंच काम करत राहणे आहे. बस तुला मोठे एवढं जग पाहायची गरज नाही आणि लोक पाहायची गरज नाही आणि वेळ पाहायची गरज नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहित आहे घडी कितीतरी मोठं काम करत आहे नाही का? किती वर्षापासून ते टाइम दाखवत आहे, किती लोकांना टाइम दाखवत आहे आणि कितीतरी लोकांनी त्यांचा फायदा घेतलाय. परंतु तिनं कोणतं मोठं काम केलं? फक्त एकच काम केलं की ती प्रामाणिकपणे फक्त 1 सेकंदावर पटकन लावणे. एवढंच काम. न चुकता, न लेट होता, न पहिले जाता, एकदम फक्त एक महत्वाचं काम म्हणजे 1 सेकंदावर पटकन लावणे. ते एक प्रामाणिकपणे करत आहे आणि त्या घडीला तेवढंच करणे आहे आणि त्याच्याद्वारे एक काटा फक्त 1 सेकंदामध्ये लावून त्यांनी त्या घडीने आजपर्यंत कितीतरी काळापासून आजपर्यंत टाइम दाखवलेला आहे. किती लोकांना टाइम वेळेवर दाखवलेला आहे आणि समोर पुन्हा दाखवणार. काय केलेला? फक्त त्या वेळेवर तत्पर राहणे. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सुद्धा हे जग पाहायची गरज नाही, हे आमच्या समोर डोंगर आहे पाहायची गरज नाही, आमच्या समोर एवढं मोठं काम आहे हे पाहायची गरज नाही. आम्हाला काय करणे आहे? आत्ता मला काय करायचं आहे ते करायचं आहे. बस ह्या घटकेस मी काय करायचं आहे? आत्ता मला काय करायचं आहे? आत्ता मला सकाळी उठायचं आहे, आत्ता मला तयार व्हायचं आहे, आत्ता मला माझं काम करायचं आहे. आत्ता मग ते आत्ता करण्याचं काम नियमितपणे केलं तर आमच्या जीवनामध्ये आम्ही यशस्वी ठरणार. आत्ता करण्याचं काम, ह्या वेळेस करण्याचं काम जर मी इमानदारीने प्रामाणिकपणे केलं तर आत्ता करायचं काम उद्याचं आपण विसरून जाऊया. आत्ता मला करायचं काम जर मी प्रामाणिकपणे केलो तर उद्या मला धोका होणार नाही. आत्ता करायचं काम मी जर नियमानुसार केलं तर उद्या मला धोका होणार नाही. आत्ता करायचं काम मी जर इमानदारीने केलं तर मला धोका होणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही उद्याची चिंता करायची गरज नाही. बायबलमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे उद्याची चिंता उद्या करील, परंतु मला आत्ताची चिंता करणे आहे आणि आत्ता प्रामाणिकपणे करणे आहे. पुष्कळ लोक काय करतात? वेळ आहे नंतर करू, आत्ताच करायचं आहे का? म्हणजे काय झालेलं आहे? आत्ता चूक करत आहेत. आत्ता चूक केली म्हणजे समोर आपला धोका होणार. आत्ताच्या ह्या वेळेचा जर दुरुपयोग केला तर आम्हाला समोरच्या वेळामध्ये त्याचा फायदा होणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला आत्ताचा वेळ दिलेला आहे, तो काळजीपूर्वक करणे, तो मन लावून करणे, त्याच्यामध्ये आम्ही तत्पर राहणे म्हणजे आम्ही पुष्कळ काय करू शकतो आणि आम्हाला समोरच्या जीवनामध्ये यश मिळते. आपण त्यासाठी प्रयत्न करूया की मी आत्ता मला जे काय करायचं आहे ते मी करण्यासाठी, मला कृपा मिळण्यासाठी, आत्ता मी करायचं आहे ते मी वेळेवर करण्यासाठी, आत्ता मला मेहनत झाली तरी, आत्ता मला त्रास आला तरी, आत्ता मला या वेळेस मला जर दुःख झालं तरी मी आत्ताचं काम मी नीट केलं पाहिजे, ही आपण काळजी घेऊया. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण विचार करून आपण जीवन जगू तेव्हा आमच्या जीवनामध्ये अपयश कधीच येणार नाही. म्हणून वेळेचा आपण सदुपयोग करूया, वेळेला आपण महत्त्व देऊया, वेळेवर मेहनत करूया आणि वेळेनुसार आपण नियम पाळूया. देव आम्हाला आशीर्वादित करील आणि आम्हाला यशस्वी करील.